तात्या फक्त एवढं एक काम करा. आता कोणतं काम करायला लावून राहिला तू? हे एवढा खंबा लावून देऊ राहिलो त्या पांटेल्यापाशी, सीसीटीव्ही कॅमेरा लावून दिला. आता कोणतं काम करू सांग? सध्याचे कने हे दोन जे खंबे आहे लाईटाचे हे तिकडे ठेवा लावा. कसं आहे इकडे येणं जाणं वाल्याला त्रास होते ना, गिरायक नाही येणं मग इकडे गाडी घेऊन त्याच्या म्हणून राहिलो. मस्त काम आहे त्याला. अबे जरासा सहन करायला लागेल तुला. आता तर गागरा उडन ते गड्डे गिड्डे खंदन तर मग कसा करशील? हा अरे जरासा तर सहन करायच लागेल ना. म्हणजे त्या पांटेल्यापाशी तुले कॅमेराही पाहिजे, उजाळही पाहिजे. हा आणि जरासा म्हटलं इकडे तुला रस्त्यात हे सही नाही निघू राहिलं. अरे थोडंसं म्हटलं त्याले म्हणून थोडंसं तिकडे करून घ्या, म्हणजे कसं या झाले रस्ता होते ना असं म्हणणं होतं माझं. अरे तिकडे करून घेऊन तो काय रस्ता पुरा पॅक करून टाकू काय? या जायचा राहू दे ना इथं. काय 3-4 घंट्याचा का बात तर लावून देते इथं खंबा. पहिले इथंच करायला लावून राहिलो त्याले. नाही तर मग राहू दे, लावत नाही इथं खंबा. अरे नाही राहू द्या इथं करा. पहिले इच्छा करायला लावा, फक्त इथं खंबा लावून दे म्हणा पहिले आणि मग बाकीचे लावजो. काय राजा मोहन तू बी कमाला बहुत आली. सांगा हो सरपंच साहेब, कुठं मारू गड्डा? एक इथं मार आणि एक त्या बैलबंडीच्या चाकापाशी मारजो. पहिले इथं मोहनच्या पांटेल्या पच्चं ओके काम करून टाका, खंबा लावून फिट करून द्या आणि मग तिथं करजा. मोहन फुकटा फाकटात तुला इथं लाईटाचा खंबा लावून देऊ राहिलो. खर्रा पाहिजे त्या ऐकून आमच्या तिघाली बी नाही का रे बा? खर्रा चारजो. अरे हाव रे बा, ते ऐकून खर्रा लागल. खर्राच खासाल ना तुम्ही, भेटून जाईल तुम्हाला खर्रा. घ्या लावा, फक्त जरा स्पीड न करा काम. स्पीडनं काही करू नका. लागलं तर मायावर जबाबदारी नाहीये. आरामानं काम करा, शांततेत नाही. उधळ्यात नाही दिलाय तुम्हाला, रोजंदारीच दिलाय. अरे तात्या स्पीड न म्हणजे कसं तुमच्या हिशोबानं करा. फक्त थोडंसं कसं नरमाईनं घेऊन राहिले, थोडं गरमाईनं घ्या. तुम्ही तिघ जण एक काम करा. हा त्याला गड्डा खंदू द्या अर्धा घंटा. मग तू असे तिघं मिळून खांदा. एक बारी एक म्हणजे कसं तुम्हाला अकळत नाही असं सांगू राहिलं तुम्हाला. हाव तसंच करावं लागेल ना, त्याच्याशिवाय जमन नाही. नाही तर एकट्याचं रक्त ओढता काय? गड्डे खणण्यात तर पुरे हातच आले जाते. तात्या इथंच मारू ना? ये ना थोडा इकडे ये इकडे. पाहून घे रे मोहन. हा बस चालू दे. लवकरच होते तात्या. रप्प भिडले म्हणजे काय नाही काय? काय आहे लवकर जर केलं ते ना तर 1-1.5 घंट्यात एक खंबा उभा होते. एक काम कर मोहन, तू खाली ये खाली पांटेल्याच्या. मी सांभाळतो पांटेला. ये जरा गड्डा खंदून पाय रे. ये इकडे जरा, इथून गोष्टी करू आला. आता मग पोटाच्या त्रास होते म्हणून काय, नाही तर करून दाखवलं असतं म्हटलं तुम्हाला. चुपचाप राहीन जरासा. करू आले तर करू दे ना चुपचाप. सोडून जाईन तर मग कुठं पात बसू मी? हे गड्डे खणणारे आणि हे पोलं लावणारे कोणाला पात बसू? तू करशील का मग एकटा? चालू द्या रे, जसं येते तुम्हाला तसं करा. काही गडबड नका करू. नमस्कार सरपंच साहेब. लय दिवसापास तुमचं मुखदर्शन झालं. तुमच्यासारखं काय रिकाम टेकडा आहे काय? इकडे तिकडे घुमू देन, हे करू देन ते करू दे. सरपंच आहे मला तर माझी कामं करायच लागा. अरे हे तुम्ही कोणाच्या परमिशनने तिथं गड्डा खंदू राहिले? कोणाच्या परमिशन म्हणजे? अरे बा मा परमिशन मा पांटेल्याच्या बाजूला लावून राहिले ते. काहून तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यात? हे लवकर तुमचे कामधंदे बंद करा इथं गड्डा खंदाचे. मी आता इथं लिंबू शरबतची दुकान लावून राहिलो. अरे तुमचं लावत नाही म्हणे ना, मग आता कशा वक्तात लावून राहिले? तुमच्या जण काय गड्डा खणणं बंद करून का आता उद्या लाव जा. पहिले लावू द्या आता लाईट. अरे नाही रे मोहनदा, आमचा काय धंदा पाडू काय? पहिला दिवस झाला कालचा, आजचा दुसरा दिवस. लोक मग गिरायक तुटते ना अशानं. नाही ते दुसऱ्या इकडे खणा म्हणा, दुसऱ्या इकडे करायचं आहे ते. इथं पहिले आमचं वाला दुकानदारी लावू द्या. पायरे बा मोहन काय म्हणते तर पहिले तू यायचं काय मॅटर सलटो, त्याच्यानंतर इथं खंबा लावला देन. अरे पण तात्या ते नाही म्हणे ना, नाही लावत म्हणे ना. आणि आज अचानक कसे काय आता काय माहित? काय रे मोहन तर सांगू राहिला का तुम्ही काल म्हणून राहिले होते म्हणजे काय लावत नाही म्हणून. मग आता कसं काय लावत नाही म्हणजे? आम्ही म्हटलं होतं लावीन तर लावीन, नाही तर नाही लावीन. हा जसा गड्डा खणला तुम्ही तसा बुजून टाका. आता लिंबू शरबतचं दुकान लावून राहिलो आम्ही. मोहन हे घेऊन राहिली त्याली मजा. तू काय म्हण, तुम्ही म्हणा पहिले तुमची दुकानदारी आणा म्हणा इथं आणि तवा गड्डा बुजवतो म्हणा. जा म्हण तू फक्त. ते त्याली मजा घेऊन राहिले. काही लिंबू शरबत लावत नाही ते काय सायकलनं घुमू राहिले ना ते. हरामखोर पोट्टे आहे बरं ते, बदमाश आहे एक नंबरचे. आता इथं गड्डा खंदू राहिले आणि ते लाईटाचा पोल लावून राहिले. तर आता त्याला जोर आला. नाही तर ते ना दुकानदारी बंद केली होती. तू म्हणतं सही पाहतं सही त्याची मजा. मग तू म्हण फक्त. लावता ना तुम्ही लिंबू शरबतची दुकान? जा ना आणा ना तर गड्डा बुजवायला लावा तुम्ही. अरे हा गड्डा तर बुजवा पहिले, नंतर आणतो. गड्डा बुजवायला लावा हो सरपंच साहेब. पहिले शाईने वानाचे आहे हो तुमची लिंबू शरबतची इथं दुकान आहे ना, तेव्हाच गड्डा बुजन तो. पागल समजू राहिले का आम्हाला? पागल करू राहिले का इथं? लवकर व्हा तिकडे. आणि टीम एकच दिवस होती का रे तुमची वाली लिंबू शरबतची दुकान? केली बंद नाही? हे लिंबू चोरून आणले असं कुठून ना कुठून, म्हणून लावली होती ते. कोणाच्या वावरातले लिंबू चोरलेले होते. म्हणून लिंबू शरबतची दुकान लावली होती तुम्ही दोघांना. तुम्हाला तर बस काही लावला आम्ही का चोरीच दिसते. चोरून पहा बरं लोकांचे लिंब. का तुम्हाला काय मजा वाटवायला का इथं? सोकारी ठेवलाय लोकांना, मग करण लावून ठेवलाय. चोरण कसे काय माणूस काही लावून राहिले आपलीच. विकत आणले होते म्हटलं ते. हटा रे म्हणा, तू नटा लवकर. तिघच्या तिघ तात्यानं पूर्ण ताकदवालेच घेतले. काय रोजंदारी देऊ राहिले? हो तात्या रोजंदारी तर काही बोललोच नाही. काय रोजंदारी काय आहे? अरे हाव तात्या, रोजंदारीचं तर काहीच नाही बोललो. सांगा ना रोजंदारी काय आहे? आम्ही तर फक्त कामच करू राहिलो असं. रोजंदारीचं काय आहे? जे चालू आहे ते चालू आहे. 500 रुपये रोज. हा मस्त काम आहे सरपंच साहेब, मस्त काम आहे हो तुमचं. 500 रुपये रोजात हे ढोरकाम करून घेऊ राहिले. अरे हे स्लॅपवर जाते लोक, तसं काम आहे म्हटलं हे.
आणि तुम्ही 500 रुपये रोज देऊ राहिले. कमीत कमी म्हटलं त्याला 2-2 हजार रुपये रोज पाहिजे. अब 2-2 हजार रुपये रोज पागल झाला का तू? 2-2 हजार रुपये रोज कुठं आहे? 2-2 हजार रुपये रोज कुठं चालू नाही रे बा. 2 हजार रुपये रोज कसा काय देणार आहे? अरे ते तर आम्हाला माहित आहे का 2,000 रुपये रोज नाही आहे, पण 500 रुपये रोज बी नाही आहे ना. 500 रुपये रोजात हे काम नाही होत. नाही आम्ही नाही करत बा हे काम. करूही नका, फायद्यात राहतात. 500 रुपये रोजाचं काम नाही आहे ते. कमीत कमी 2,000 रुपये रोज पाहिजे. वडकीचे आहे तर 1900 रुपये रोज घ्या तुम्ही. चुपचाप राहा म्हटलं, जास्त शायनेपणा करू नका. त्याच्यात मी काय आहे तर बोलून घे. तुम्ही नाही कामाला इथं, ते 3 जण आहे. सांगा काय रोज पाहिजे मग तुम्हाला? अरे जो चालू आहे सगळ्या इकडे तोच म्हणून राहिलो मी. 500 रुपये रोज. 500 रुपये रोजात जर तात्या हे कोणी करत असन तर तुम्ही कोणाला देऊन द्या काम, आम्ही करत नाही. अरे तोंडानं बोला ना, मग किती रोज पाहिजे तुम्हाला, काय पाहिजे तुम्ही बोल ना. ते दोघं कायले बोलू राहिले? कमीत कमी तात्या आले 700 रुपये रोज पाहिजे. 700 रुपये रोजच्या अंदर काही पुरत नाही. हे ढोर काम आहे. हे पोलं किती भारीच्या भारी आहे. हे गड्डे आहे म्हटलं खणणं, ते उभे करणं आहे. मजाक थोडी आहे. 700 रुपये काय रोज देत नाही. 600 रुपये रोज देतो. आणि चला चुपचाप आता काम करा. 2,000 रुपये रोजाचं काम चेते पाय 600 रुपयात करायला लावत आहे रे बाबा. आणि हे पाय हे करत बी आहे म्हटलं. आपण नसतं गेलं 2,000 रुपये रोज पाहिजे म्हणजे पाहिजे. हे काय कमी भारी काम आहे का रे बा? लागलं गिगलं तर मग लागलं तर कोणाच्या इकडे आहे. तुम्ही चुपचाप राहा, आपलं काम करा. जास्त भाजरेपणा करू नका. 2 जण तुमच्या दोघाला सांगणार. बरं एक काम करा तात्या, तुमचं नाही आमचं नाही, डायरेक्ट आम्हाला 2,000 रुपये खंब्यानं उधळ्यात देऊन द्या काम. 2,000 रुपये 2,000 रुपये कायले म्हणते राजा? 2,000 रुपये उधळ्यात नाही ना बाबा. 600 रुपये मजुरी घ्या आणि लावून द्या. ते रोजंदारीनच लावा. अरे तात्या पहिलेच मजुराने भेटत म्हटलं ह्या कामासाठी, आणि भेटले आहे. तर कायले फालतू देऊन द्या ना. 2,000 रुपये म्हणून राहिले. ते चाललेच किती 150 रुपये वरत, ते 600 रुपये म्हणून राहिले. तर 200 रुपये चालले ना तुमचे जास्त. मग एवढं कायले पाहू राहिले? ते करत माहित आहे काय 500 रुपये रोजा नाही होते. पण हे दोघं आले ना, ह्या दोघांनी दिलं ना त्याला चढून. नाही तर 500 रुपये रोजात करत होते ते. यायच्यानं त्याला इकडे फसलो मी. लय इकडे माझे जास्तीचे पैसे गेले. हे दोघं लय बुवारी आहे, मला लय दलिंदर आहे. बरं घ्या करा. 2,000 रुपये खंबा पाहिजे तुम्हाला. पण याच्यात चौथा माणूस देणार नाही मी. तिघं म्हणजे तिघच तुम्ही. चौथा माणूस आम्हाला नाही पाहिजे. 3 जण करतो आम्ही. काही करून आपल्याला एका दिवशी 2 खंबे उभे करणं आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत. तेव्हा चांगली रोजंदारी पडते आपल्याला. चालते ना. तर आपल्याला हेच तर पाहिजे. पैसे कमावा पटकन आणि मोकळं व्हा. तुम्ही चालू राहू द्या मग. खंबे करा. तुम्हाला किती उभे करायचे आहेत आम्ही येतो वावरातून चक्कर मारून. फक्त तात्या तुम्ही संध्याकाळी अर्धे पैसे देऊन देता आम्हाला. अर्धे काम झाल्यावर त्याचा. जसे म्हणसान तसे. पैशाचा काही विषय आहे का आपल्याशी? पैसे जावा म्हटलं तेव्हा. चला वावरातून एक राऊंड मारून येऊ. वावरात चक्करच नाही मारला आपण. काय चालल्या काका म्हण्या मस्त काम आहे. आयले काय हो 5,000 रुपये तर खंबा घ्यायला पाहिजे होता. कमीत कमी 1,000 रुपये तर रोज पडत होता. किती कष्टाचं काम आहे ते, किती मेहनतीचं काम आहे. त्याच्या मनानं ऐकू नका रे, नाही तर हातचं काम चाललं जाय. अशानं ते कामाने सांगा ना आपल्याला. चुपचाप करा आता. 2,000 रुपये खंबा भेटला. मोहन दाचं मस्त जमलं. फुकटा फाकटात लाईट बी आला, कॅमेरा आला. 1 नंबर काम जमलं आता. फक्त टीव्ही कूलर पाहिजे म्हणजे बस. इथं मग राहिलं बी तर काही टेन्शन नाही. झोपाचंच काम आहे मग इथं. खाऊन रे एकच दिवस लावली लिंबू शरबतचं दुकान आणि बंद करून टाकलं. अरे काय करणार आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसा लागते तिथं. घुमायला भेटत ना काही नाही. जेवणासोबत जरा लिंबू कांदा असला का जरा बरं जेवण थकते. लिंबू घ्याव 1-2. पुरे पिवळे सट लिंबू पडले, हिरवे तर काहीच नाही राहिले. राऊंड मारा म्हटलं वावरात. मग या इकडे बसाले थोडेसे. हा जरा राऊंड मारतो. आता तुमच्या वावरात सोकारी आहे, माझ्या वावरात सोकारी नाही आहे ना. मलाच घ्या लागते मेहनत. येतो मग तात्या. डब्बे आणले असते तर मस्त आंब्याच्या झाडाखाली जेवण झालं असतं आपलं. मस्त कैरी होती. केले काय दिवस आहेच ना. जेवणच करणार नाही का हो देवानंद भाऊ? चला. वसंतराव कुठं गेले रे बा? वसंतराव काही दिसून नाही राहिले. ओ वसंतराव कुठं गेले रे बा? इकडे सोकारी नाही करू राहिले, काही नाही. कोणी वावरात येऊन घासू राहिलं तरी काहीच नाही. कुठं गेले कुठं? अशानं तर सकाळी बी चोरं घुसाचे वय वावरात, तर काही माहित नाही पडायचं वय. पार कैऱ्या आणि लिंब लांबाचे गेले कुठे? आवाजही नाही देऊ राहिले. गेले काय घरी? लिंबाच्या इकडे राऊंड मारला का? लिंबाच्या इकडे असन. वसंतराव हो वसंतराव. लिंब तर पुरे पिवळे पिवळे पडले. लवकर तोडा लागन येले आणि इकवा करा लागन आता. अरे सोकारी माणूस कुठे गेला काय दिसून नाही राहिला. अरे काय जेवणही करून नाही देत काय माणूस? वसंतराव जे दिलं लावून त्याला का माहित नाही का माझ्या टाइम टेबल? या हो इकडे या. इकडे बसलोय आंब्याच्या झाडाखाली जेवाले. या इकडे. अरे काय राजो एवढे आवाज देऊ राहिलो, एक आवाज नाही देऊ राहिले. तुम्हाला जेवता आवाज देऊ. जेवता घास फसला म्हणजे 2-3 घास घेतले मी आणि तुम्ही चिल्लावू राहिले. आता तुम्हाला आवाज द्यावं म्हटलं तर तोंडात घास होता ना मावाला म्हणून. आणि तुम्हाला माहित नाही का माझा टाइम टेबल जेवाचा? का जेवण करू राहिले असं बा का काही राजे हो एवढे आवाज द्या लागते काय? मी म्हटलं काय झालं. या जेवण करायला बसा. मस्त आंब्याचं झाड आहे, कैरी बी आहे, निंबई आहे आणि कांदा आहे आणि समारी आहे. 101 ॲटम आहे. घ्या मेथी बी आहे म्हटलं. चला या जेवाले.
अरे नाही नाही, तुम्ही बसा जेवाले, असाच राऊंड मारायला आलतो. म्हटलं जरा या लिंबाकडे पाहून. लिंब तर पुरे पिवळे सट पडले हो. काढू का इकाले आता? हा, घेऊन देतो या ढाबेवाले आले, जे आपले हॉटेलवाले आले, घरगुतीवाले आले. हा, काय करू आता दिले? मी ते तुम्हाला फोन लावून सांगूनच राहिलो होतो, पण तुम्ही बरं केलं आले. लिंब आले बा तोडीवर. आता कसं आहे, ते खाली पडल्यापेक्षा वातावरण तर काही व्यवस्थित वाटून नाही राहिलं. त्याच्या पहिले इकवा करून मोकळे व्हा. भाव आहे तर चांगला. उन्हाळ्यात भेटते लिंबायले भाव, मग काय विचारते का दिले? बाकी 6 महिने 4 महिनेच राहते कमाईचे दिवस. इकून टाकतो मग त्याले. नाही जास्त काय ठेवायला पुरत नाही. यानं जरा भाकर तुकडा खाले, जरा पोटा पाण्यात राव पडला. अरे नाही नाही, तुम्ही करा जेवण करा, मी थोडा बाजीवर बसतो. या मग जेवण झाल्यावर तिकडे. बरं ठीक आहे. तुम्हाला म्हणून राहिलो जेवायला, तुम्ही जेवण नाही करू राहिले. या मग तिकडे. मी बसतो जरा तिकडे. काय समजून नाही राहिलं वातावरणाचं बी. कधी आभाळ येते, कधी ऊन तपते. काय तर काय करते काय माहित. आंब्याच्या कैऱ्यान लिंब जरा लोणचं टाकायला घेऊन जा लागन घरी. बाजीवर झोपाव जरासं. अरे वसंतराव, एफएम कुठं आहे? FM झोपडीत लावला आहे चार्जिंगले. झालाच आहे तो चार्जिंग. थांबा घेऊन येतो. पाणी येते का रे बाबा? म्हणलं बाय काय काय झालं? वरचे वाल्याला काही चांगलं दिसत नाही. जरासं पीक पाणी आलं का दिलं पाण्याचं लावून. उन्हाळ्यात पाणी येऊ राहिलं, समजून नाही राहिलं बा. चालू करू का FM? हा द्या ना चालू करून. चालू राहते आपले गाणे कसे. एकटे झाले काय? काहून पाटीलले नाही घेऊन आले? 3 जण आलो आम्ही. ते त्याच्या वावरात गेले म्हणे आम्ही जरा फेरफटका मारून येतो म्हणे. आता देवानंद भाऊले तर फेरफटका माराच लागते, सोकारीच नाही आहे आणि भेटूनही नाही राहिलं कोणी. आता ह्या शाहरुख याला म्हटलं होतं म्हणते. शाहरुख आहे म्हणते का नाही बा, 8-10 घंट्याची ड्युटी सांगा. हे दिवस रात्र लटकत कोण राहील? बरोबर आहे ना त्याचं. जवान पोर आहे ते. ते वस्ते काय याच्या मागं लागत सोकारी नेच्या त्याच्या. बुडे बाडे लागते बा आमच्यासारखे. हे 1 नंबर काम केलं म्हटलं पण तुम्ही. सगळ्या चौकातनी एरियातनी कॅमेरे लावले. हे 1 नंबर काम केलं. अरे धन्यवाद वसंतराव, धन्यवाद. असंच जर निवडून राहिलो तर पुरं डिजिटल करून टाकीन म्हटलं काम. हा, सगळं डिजिटल. लोक पाहतच राहीन. नाही एवढं डिजिटल नका करू. कसं आहे, जे जुनं असते ते सोनं असते म्हणते. एवढं डिजिटल नका करू. जेवढं कामशीर आहे तेवढंच करा. नाही तर कसे कौलाचे आणि मातीचे घरं आहे, आनसन सिमेंटाचे घरं. एवढं डिजिटल काम नाही पाहिजे बा. आहे तसंच राहू द्या. फक्त हे बा बाहेरचं. तेच मग. नाही तर कसं तर मग. नाही का स्लॅबचे घरं बांधून द्यायला पुरण काय? काही कामाचे नाही आहे ते स्लॅबचे घरं. किती गरम होते ते उन्हाळ्यात. काही ढंग नाही आहे. जे मातीचे आपले कौला मातीचे तेच चांगले आहे. अरे काय निव्वळ झोपतच राहता काय? हे वय का तुमचं वावरात राऊंड मारायचं काम? कधी आलं तर नुसतं बाजीवर झोपलेच राहता. अरे या ना, बसा बाजीवर. या इकडे. जरा रेटलो, जरा झाड गिळ आहे. बरं आराम होते थोडासा इथं, म्हणून बा जरासा रेटलो. या बसा. थांबा इथंच, बास घेऊन येतो आम्ही बसाले. वातावरणचं तर काही समजून नाही राहिलो वसंतराव. हा, काळे काळे ढगत आले ना. देते काय बाबा दणका पाण्याचा आणि करते का नुकसान? पाणी सांगितलं जाय म्हणते ना. बस ठेवून द्या ना तिथंच, राहू द्या. अरे उठून बसले व्हा ना जराशे. रेटलेच राहता. असे कोणते कामं केले तुम्ही? अरे दिवसभरापासून कामं चालूच आहे ना. आता केलं जरासं कमळलं सारखं. बोला ना, मी ऐकू राहिलो. नाही म्हटलं पाटील, हे वातावरण तर पा वरचं ढगत पा तुम्ही. अरे बापा, चांगलं काय भोर झालो हे. चांगलं अंधारलं हे. देते का पाण्याचा झोडपा? हा, हाय थोडाफार भाजीपाला लावला तर देते का आता निस्ते नाबूद करून? काय उरू देते का नाही उरू देते रे बा शेतकऱ्याले? ला बरं वसंतराव, एफएमचं बटन दाबा. जरा आकाशवाणीच्या इकडे चॅनल घुमा बरं. माहित पडते ना काय सांगते आणि काय नाही तर. आकाशवाणी समाचार. येणाऱ्या 2 दिवसात अवकाळी पावसाची शक्यता व गारपीट पडण्याचीही शक्यता. तसेच वारे धुंडे व हवा व चक्रीवादळ याच्याशी सावधान. 15 ते 20 दिवस पाणी येण्याची शक्यता आहे. काय होत आता हे? 15 ते 20 दिवस पाणी राहणार आहे म्हणते. गारपिटी सांगितली. मुसळधार पाऊस आहे. चक्रीवादळ काही समजून नाही राहिला. आता काय करावं? काहीच नका करू. 2 सिमेंटाचे पोते आणा आणि 1 कटला रेती आणा आणि अशा अवस्थेत मावाली समाधी इथं बांधून टाका तुम्ही वावरात. काय समजून नाही राहिलं मला बी. नाही हो, असे काऊन करू राहिले तुम्ही? काही बोलू राहिले का कुकडले? अरे कुकडे बोलायचं काय आहे त्याच्यात? पाणी काय सुधरू नाही देणार आहे ते. मग आळवं तिळवं पाणी येते ते मुसळधार म्हणून राहिले ते. मग झालंच ना पीक पाण्याचं नुकसान. मग काय हाती उरते आपल्या कंद? काही पक्का नाही आहे म्हणते ना, पण येऊ शकते नाही येऊ शकत सांगता थोडी येते. ते कच्चं पक्काचं कामच नाही आहे. पक्क म्हणजे पक्क. हवामानाचा अंदाज राहते ना, बरोबर राहते तो. मग येते म्हणजे येते 100% लिहून दे तुम्ही कोऱ्या कागदावर. आणि दिसून नाही राहिला का तुम्हाला काय डोम झाले ना बाय? पा बरं वरतं. पाण्याच्या पहिले एक काम करा लागन आता आपल्याला. हे जे लिंब आहे पुरे तोडून घ्या लागन आणि इकवा करून मोकळवा लागन. अरे काही काम करता का तात्या? भाव येऊ द्या ना चांगला. इतक्या लवकर तोडता काय? नाही का हो पाटील, सांगा ना यायले. आता इथून 15 दिवसपर्यंत कधी पाणी येऊ शकते. अवकाळी पाऊस आहे तो. तर आतापासून हे पुरे लिंब तोडन आणि कमी भावात विकून टाका लागन. तोडल्यावर काय व्हॅल्यू राहते का त्याची वाली? का फ्रीजमध्ये भरून ठेवसान ते? आणि फ्रीज तर आपल्या घरी आहे नाही. अरे लागलेच तोडा निका. टेन्शन काय घेऊ नका.
जसं होईन तसं होईन. वाचवसान किती वाचवाले पाहिजे तुम्ही. पाणी आलं आळवं तिकडं तर काय वाचते हाती, काहीच नाही वाचत. बरं तुम्ही लिंब तोडसान आणि बाकी भाजीपाला मग कसं करसान. भर उन्हाळ्यात पाणी येऊ राहिलं ना, सांगा बरं कसं काय काही समजूनच नाही राहिलं वातावरणाचं मला. या वातावरणाच्या ना आपलं पुरं नुकसान होऊन जाईल. लवकरच लिंब तरी काढून घेऊ आपण इकाले, नाही तर कसे चोट्टे सुधरू नाही दे. चोट्ट्याले जर माहीत झालं त्या लिंब तोडीवर आले पुरे गायब करून टाकन ते. तात्या तुम्ही सगळे जिकडे कॅमेरे लावले ना, एक काम कर ना, जिथं जिथं आपलं पीक पाणी चांगलं आहे प्रत्येकाच्या वावरातनी शेतीतनी तिथं एक एक कॅमेरा लावून द्या. म्हणजे एखादा चोट्टा आला बी तर त्याच्यात माहीत पडन ना. काय म्हणता तुम्ही, नाही का हो पाटील. हाव तात्या, एक काम करा तुम्ही हे वालं, सगळ्याच्या वावरात एक CCTV कॅमेरा लावून द्या. म्हणजे तराचं कामच नाही, कोणी चोर आला आणि कोणी आला तरी. हो, आता विचारच नाही आला माझ्या डोक्यातनी. प्रत्येकाच्या वावरात जर एक एक CCTV कॅमेरा लावून दिला तर मग काम जमते आपलं वालं. म्हणजे कोणता चोर आला तर माहीतही पडते. पाहा लागन, विचार करा लागन ह्या गोष्टीवर. पाहून घे रे मोहन, बरोबर आहे ना. मग म्हणशील इकडे झालं आणि तिकडे झालं, आताच पाहून घे. अरे तुमचं काम पाहा लागते का बाबा, तुमच्या कामाला तोडाय काय. मग काय म्हटलं त्या का तिरपं झालं इकडे झालं तिकडे झालं मग नाही करण बरोबर. आताच पाहून घे, त्याच्यासाठी म्हणून तुले लय मेहनत लागली बाबू. हे पाहून घे, पुरे कपडे ओले झाले. बरोबर लागलेलं आहे ते. चला टाका, माती टाका आणि फिट करून टाका. सिमेंट घ्या, रेती घ्या, एकदम फिटो फिट करा. दिले पडलं नाही पाहिजे ते. एवढा टाइमपास करू राहिले तुम्ही तिघ जण. आतापर्यंत म्हटलं आम्ही 2 लावले असते, 2 काय म्हणून राहिलो, तिसऱ्याला हात लागला असता. तुम्ही एवढा टाइमपास करू राहिले. या रे या दोघे जण इकडे या जराशे, घ्या करा बरं. आणि आम्ही एकतरी उभा केला, तुम्ही गड्डाच खणून दाखवा. या इकडे. पण आमची रोजंदारी तुम्हाला पुरण नाही ना. 2000 रुपये मला लागते रोज आणि 2000 रुपये सोन्याला लागते. हा नाही कारण 2 खंबे उभे एवढ्या टायमात तर नावाचा चेत्या आणि सोन्यानं का म्हणणं म्हटलं दोघाले बी. 2000 रुपये कोण देते रे तुम्हाला खंबा लावायचे. हा 2000 रुपये कोण देते, कोण होय तो. जो रोजंदारी चालू आहे तेच म्हणून राहिलो आम्ही. तुम्ही लय टाइमपास करू राहिले. एवढ्या टायमात 2 उभे व्हायला पाहिजे होते, नाही का रे मोहनदा. जा जा लवकर दोघं जण, इथून लवकर निघा. काम करू द्या ते तिघायले. जा बरं, जा इथून. असं आहे ते, खरं बोललं का माणसाला झोमते. अरे आतापर्यंत 2 खंबे उभे व्हायला पाहिजे होते आणि तिसऱ्या खंब्याला सुरुवात व्हायला पाहिजे होती. मस्त टाइमपास करू राहिले अंगावरचं काम घेऊन. जाणं आपलं काम करणं. डोकं काय खाऊ राहिले इथं. करू द्या ना आम्हाला काम. उदळ्यातच घेतलाय ना आम्ही, काय करून नाही राहिलो का, बसलोय का इथं. अरे त्या दोघांच्या मागं नको लागून रे बाबा. ते मॅट करायला येते नाही तर फालतूचे. घे टाकणार का, लवकर लवकर माती टाकणं जरासा. काय तू बी. पाहो दिलीप काका, बरोबर आहे ना. एकदम बरोबर आहे. थोडासा तिरपा वाटू आला तो इकडून, नाही का रे चेत्या. अरे थोडासा नाही, पुराच तिरपा बसलाय तो. पण याच्या लक्षात नाही उराला ते. आम्हाला कोणाला तिरपाने वाटवायला, तुम्हाला तिरपावर राहिला. पकड पकड त्याला मोहन. थांबा रे, थांबा तुम्ही, थांबा रे. चला जेवण घेऊन करून येऊ आणि मग दुसऱ्या गड्ड्याला हात लावू. सापडले नाही करते हाती. अरे ते सापडते का हाती, हाती सापडायला पाहिजे होते. झोडपात होते ते धरून. आता सकाळपासून काय आणून राहिले ते. हे कुठे गेले तिघ जण. जेवायला जातो म्हणे ते, जेवायला गेले ते. 2 खंबे आरामात लागून जाते तुमचे 10 वाजेपर्यंत, नाही म्हणे. झाला गड्डा तर झालाच आहे. आता आणतो आणि लावून देतो. झाला रे, गड्डा झाला. चला, कुठं ठेवला आहे ते. अरे ये ना, तू ये ना बाहेर. का दोघाले उचलते का ते. त्या पांटेल्याच्या मागं ठेवलाय त्याच्यावाल्या. ये. अरे झालंच नाही का दिवसभरापासून. हा आमच्या हाती असतं ते आतापर्यंत. काय जेवून झोपलाय असता माणूस, मसाले पान खाऊन. मोहनदाच्या इथं तुमचं तर चालूच आहे बारकाईन बारी. किती वेळ लावता का, दुसरा दिवस काढता काय. दुसरा दिवस तर नाही काढत, पण रात्रीचे 4 वाजेपर्यंत चालते ते दुसरा खंबा लावणं. काय टाइमपास करू राहिले ना. बरं झालं आपण दोघं नाही इथं कामाले. नाही झालं असतं आपला जीव घेतला असता रे बा येईनं. काका पकडला नाही तुम्ही जरासं त्याले. झोडपेत देत होतो त्याला चांगला. सकाळपासून त्रास देऊ राहिले ते. झालंच नाही काय, आम्ही असतं तर केलं असतं, नसं केलं असतं. अरे हातात सापडते का रे बुवा ते. हातात नाही सापडत ना. अरे एकच झाला का उभा, दुसरा वाचत आहे काय. बस तुम्ही जेवण करून येईपर्यंत दुसरा येऊन जाते. मग तुमच्या हातानं चालू करून पाहिजे. तुमच्या हातानंच उद्घाटन करायचं आहे ना. बरं बा ते तुम्ही जेवण करून तोपर्यंत तुम्ही खंबा तयार ठेवा. हा मग हातानं उद्घाटन तर मग हातानं काय आहे त्याच्यात. जरा लवकर आहे म्हटलं जेवण करून. सगळे जण जेवण करायचे आहे. तुमच्या हाताने उद्घाटन झाल्यावर सगळे जण जेवण करायला जाईन. मग बस गेलो आणि 5 मिनिटात जेवण करून वापस आलो. 10-15 मिनिटात होऊन जाते खंबा उभा. आता झालं सगळं असतं झालं आहे. घे रप्प रप्प करा जरासा फिटले. जमला ना एकदम बरोबर. तिरपा तुरपा आहे का पाहून घ्या आताच. नाही एकदम सारखा बसलाय तो. काहीच तिरपा नाही बसलाय आणि काहीच नाही बसलाय. येऊ मग घमीले पावडे ठेवून आता. आठवून द्या ना आता. आता तात्याचं जेवण झालं का त्याच्या हातानं लाईट चालू करून घेऊ आपण.